बुलेटिनची सुरुवात करूयात दिवसभरातल्या सगळ्यात मोठ्या बातमी आहे लोकसभा निवडणुकांच्या संदर्भातली। लोकसभा निवडणुका कधी लागणार असा प्रश्न सर्वांना पडला होता, मात्र त्याचं उत्तर आता लवकरच मिळणार आहे। उद्या लोकसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। दुपारी 3 वाजता ही पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तारखा राज्यनिहाय तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे आणि उद्या दुपारी 3 वाजल्यानंतर या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर लगेचच निवडणुकीची आचारसंहिता लागेल। देशामध्ये 60 टप्प्यांमध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत। महाराष्ट्रामध्ये 3 टप्प्यांमध्ये निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मंत्री शंभूराज देसाई आपल्या सोबत आता जोडले गेलेले आहेत। शंभूराजजी, ज्या निवडणुकीची आपण वाट पाहत होतो ती निवडणुकीची वेळ आता आलेली आहे का, आणि जे वेगवेगळे सर्वे ओपिनियन पोल येत आहेत ते एनडीएच्या बाजूने जात आहेत, हे तुमच्यासाठी किती आशादायक चित्र आहे? आता निवडणुकी घोषणा या आठवड्याच्या शेवटी किंवा मागील पुढच्या आठवड्यात होऊ शकत होती हे आपण गृहीत धरलं होतं सगळ्यांनी। त्याप्रमाणे आता माननीय केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद आहे। निवडणुका जाहीर होतील। आता त्याचे महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर त्याचे किती 2 टप्पे 3 टप्पे होतात हे आता उद्याच अधिकृत आपल्याला समजेल। पण पक्ष म्हणून येतोय का आवाज माझा? येतोय? हो येतोय बोला तुम्ही। पक्ष म्हणून आम्ही तर खूप अगोदरच याच्या तयारीला लागलेलो आहे शिवसेना म्हणून, कारण पाठीमागच्या निवडणुकीमध्ये जेवढ्या जागा आम्ही लढलो होतो तेवढ्या जागांसाठी आम्ही आग्रही आहे। पण शेवटी आमचे 3 नेते एकत्र बसून ठरवणार आहेत, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय दादा। पण आम्ही तर पूर्ण तयारीमध्ये आहोत। ज्या आम्ही जागल्या होत्या त्याचा सगळा होमवर्क, त्याचा सगळा गृहपाठ आम्ही सगळ्या प्रमुख मंडळींनी आमच्या पक्षातल्या बसून एकत्र आहे। अगदी खरं शंभूराजजी, तुम्ही सगळे निवडणुकीसाठी तयार आहात। आता फक्त हेच बघायचं आहे, निवडणुकीची घोषणा होण्याची आता फक्त औपचारिकता राहिली। महाराष्ट्रामध्ये किती टप्प्यांमध्ये निवडणुका होत आहेत हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे। केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सुद्धा आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। दानवेजी, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं अभिनंदन, कारण की यादीमध्ये तुमचं नाव आलेलं आहे। डबल हॅट्रिक तुम्ही करता आहात आणि आता या निवडणुकीसाठी कशी तयारी तुमच्याकडनं आणि पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात केली जाणार आहे? सर्वप्रथम मी आपल्याला धन्यवाद देतो की तुम्ही आमचं अभिनंदन केलंय। निवडणूक उद्या जाहीर होणार आहेत, आचारसंहिता लागणार आहे, परंतु भारतीय जनता पार्टीने खूप अगोदरपासून येणाऱ्या निवडणुकीची तयारीला सुरुवात केली आहे। आमच्या बूथ रचना झालेल्या आहेत, आमचे 50 प्रमुख नेमलेले आहेत, सर्व स्तरावरच्या बैठका झालेल्या आहेत, नेत्यांचे दौरे सुद्धा झालेले आहेत आणि त्यामुळे कार्यकर्ते केवळ आता आचारसंहितेची वाट पाहत आहेत की निवडणुका लागल्या की त्यानंतर लगेचच कामाला लागायचं। आणि त्यातल्यात आमच्या उमेदवाराची सुद्धा घोषणा झालेली आहे। काही छोट्या एक यादी बाकी राहिली आमची, ती यादी या 1-2 दिवसात जाहीर होईल। भारतीय जनता पार्टीनं पूर्णपणानं निवडणुकीची रचना केलेली, कार्यकर्त्यांना कामाला सुद्धा लावलेलं आहे। माझ्यापुरतं बोलचाल तर मी आता जवळपास ही 8वी निवडणूक लढतोय, लोकसभा आणि विधानसभेची। मी 3 विधानसभा आणि आता 5 लोकसभा होईल माझी, आणि यशस्वी जिंकलो। तेव्हा दानवेजी, तांत्रिक अडचण होतीये, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। तर रावसाहेब दानवे केंद्रीय मंत्री आपल्याला माहिती देत होते की भाजपानं कशा पद्धतीनं निवडणुकीची रचना केलेली आहे, निवडणुकीची तयारी केलेली आहे। गेल्या 2 वर्षांपासून भाजपानं या निवडणुकीची तयारीला सुरुवात केली होती। नेटवर्क 18 जो ओपिनियन पोल घेतला होता आणि त्या ओपिनियन पोलमध्ये जे मान्यवर सहभागी झाले होते त्यांनी सुद्धा हेच सांगितलेलं होतं की आम्ही लोकसभेची तयारी ही आत्तापासून करत नाही आहोत, तर 2 वर्षांपासून आम्ही तयारी सुरू करत होतो। गेल्या निवडणुकीपर्यंत भाजपा हे बूथ प्रमुखांपर्यंत पोहोचलेलं होतं, मात्र त्यांनी या निवडणुकीमध्ये 50 प्रमुखांवरती सुद्धा भर दिलेला आहे। म्हणजे एका बूथच्या अंतर्गत येणारे जे मतदार आहेत त्या मतदारांची जी यादी असते आणि त्या यादीच्या
संदर्भात त्या मतदारांकडे जायचं, त्यांच्याशी संवाद साधायचा, ही जबाबदारी ज्या पन्ना प्रमुखांकडे दिलेली आहे त्या पन्ना प्रमुखांशी सुद्धा वरिष्ठ नेत्यांनी संपर्क साधलेला आहे, संवाद साधलेला आहे। त्यामुळे भाजपाच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास दुणावलेला आहे। त्याचबरोबर जी सगळे ओपिनियन पोल येत आहेत आणि नेटवर्क 18चा जो सगळ्यात मोठा ओपिनियन पोल आलेला आहे, 543 जागांवरती आम्ही हा ओपिनियन पोल घेतला होता आणि त्या 541 पैकी 411 जागा इंडिया आघाडीला मिळण्याची शक्यता वर्तवली गेलेली आहे।